आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आपल्याला काहीही वाटत असलं तरी बोलण्याआधी आपण विचार करायला हवा. एखाद्याला चांगलं म्हणायचं असेल तर त्यासाठी दुसऱ्याला वाईट म्हणण्याची गरज नाहीये. आई प्लीज तू मला सोडून जाऊ नकोस ना. ओ पोलीस काका, तुम्ही माझ्या आईला घेऊन जाऊ नका ना. मी तुम्हाला माझी भावली देते, सगळी खेळणी देते, पण प्लीज तुम्ही आईला सोडा ना. या आधी पण तुझ्या आईला खूप लोकांनी त्रास दिलाय, पण मी सुखरूप बाहेर पडले की नाही का? कारण माझ्या आदितीचा विश्वास होता माझ्यावर. मामा, डॉली, काय झालं दादा? हेच मला जाणून घ्यायचं. असं काय घडलं होतं की तुम्ही त्या लहान मुलीला डांबून ठेवलं? डांबून असं नाही, पण कुठे आहे ती? दादा अरे ती कुठे आहे ती? मी काय विचारलं? खोलीत आहे, तिच्या खोलीत आहे. खूप हट्ट करत होती म्हणून बंद केलं. म्हणजे मला कळलंय ते बरोबर आहे. लहान आहे ना ती, मग हट्ट करणारच. का तिने प्रत्येक वेळेला हट्ट केल्यानंतर तुम्ही तिला असंच कोंडून ठेवणार आहात? दादा अरे अदिती, कमलाजी, रूपाताई, कमला मावशी. अरे काय झालं म्हणजे? अरे कशासाठी एवढा आरडाओरडा करतोय? तुमचं नशीब समजा, मी फक्त ओरडतोय ते. आणि दिसत नाहीये काय झालंय ते? तुम्ही दोघांनी डांबून ठेवलं ना तिला, म्हणून बेशुद्ध पडलीये ती. कमला मावशी. अदिती, काय झालं? ताबडतोब डॉक्टरांना फोन करा आणि एक ग्लास पाणी घेऊन या. हो साहेब, घेऊन येते. अदिती, बाळा प्लीज डोळे उघड. कमलाजी काय झालं? काय म्हणतात डॉक्टर? मला माफ कर बाळा, तुला सोडून जावंसं मलाही वाटत नाहीये आणि या अस्थि विसर्जन करण्याची इच्छाही नाहीये. एखाद्या बापाला स्वतःच्या मुलाची अस्थि विसर्जन करायला लागणं याहून मोठं दुःख नाही. मला खरं खरं सांग, तू कोण आहेस? मला हे विचारणारे तुम्ही कोण आहात? तुला खरंच माहित नाहीये मी कोण आहे? माहित असतं तर विचारलं असतं का? डॉक्टर, मी इंजेक्शन दिलंय, आता काळजी करू नका. लवकरात लवकर तिला जाग येईल. ओके. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय ना?
काही काळजी करू नका. उपाशी असल्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. तिला काहीतरी छानसं खायला द्या, मग तिला पटकन बरं वाटेल. कमला मावशी. हो साहेब, मी घेऊन येते. तू थांब, माझ्या आदितीसाठी मीच घेऊन येते. हा आदू, आदू इकडे 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 ये, इकडे. हे बघ, तुझ्या लाडक्या आत्तूनी तुझ्यासाठी काय आणलंय? दूध बिस्किट. नाही, नकोय मला. असं बोलून कसं चालणार आहे? तू ऐकलंस ना डॉक्टर अंकल काय म्हणालेत ते? आधीच तुला अशक्तपणा आलाय, त्यात जर तू काही खाल्लं नाहीस तर मग लवकर बरी कशी होणार आहेस? खा. मला नकोय म्हणून सांगितलं ना एकदा. तुम्ही द्या माझ्याकडे, मी भरवते तिला. सर, तिला अजूनही आरामाची गरज आहे. एकदा का व्यवस्थित आराम झाला की उद्या सकाळपर्यंत ती अगदी ठणठणीत बरी होईल. हो, मलाही तेच वाटत होतं की तिला आरामाची गरज आहे. आदू चल, आज तुझी आत्तू गोष्ट सांगून तुला झोपवणार आहे. चल 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 चल. मला जेवण नाही यायचंय. तुम्ही नका काळजी करू, मी आहे ना, मी झोपवते तिला. आदिती बाळा, चल. सर, मी येतो आता. आणि काही प्रॉब्लेम वाटला तर मला कॉल करा. ओके, थँक्यू. ओके. इतक्या दिवसात त्या लहान मुलीला जीव नाही लावता आला तुम्हाला? अरे तिची आई तिला आमच्या जवळ येऊन देईल तर आम्ही तिला माया लावणार ना. मामा, प्रत्येक गोष्टीत दुसऱ्याला दोष देणं आता जरा बंद करा. स्वतःच्याही वागण्याचा जरा विचार करून बघा. त्याच्यात आपलीच आधीची पापं आज आड येत असतील.